हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला 2 किलो मिरच्याचे हिरव्या मिरचीचं लोणचं घालून दाखवणार आहे। त्याच्यासाठी पाव किलो मी मोहरी घेतली आणि पाव किलो अर्धा किलो मीठ घेणार आहे। ह्याला 2 किलो लिंबू घेतले तर रस टाकायला तो काही रस आहे लिंबाचा मी टाकणार आहे आणि ते लिंबू चिरून पण ह्याच्यामध्येच टाकणार आहे। फोडी केल्यात ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। खूप छान लागते बरं का लिंबाचं लोणचं त्याच्याबरोबर। आता हे काही त्यांना मी हे धुई देण्यासाठी हिंगाची धुई देण्यासाठी मी आता ह्याच्यावर पेटवलंय बरं का। आता हे काही बरणी मी ह्याच्यावर पालती घालणार आहे। हो का हिंग टाकणार आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे आपलं लोणचं खूप चांगलं राहते बरं का। हो का अशी बरणी पालती घालायची ह्याच्यावर, हो का, म्हणजे ह्याला हिंगाची धुई लागते। हो का असं बरणी पालती घालायची, त्याच्यामध्ये गौरीचे खांड पेटवायचे, त्याच्यावर गौरी हिंग टाकायचं आणि असं द्यायचं त्याला धुई। आता हे उचलायची आणि झाकून ठेवायची, हो का झाकून ठेवायचं ह्याला। आता दुसरी ठेवते त्याच्यावर। हे माझ्या पहिल्या जमान्याच्या बरणी आहेत बरं का। हो का चिनी मातीच्या, ह्याच्यामध्ये लोणचं खूप छान राहते। आता हो का ह्याच्यामध्ये पण दुई बसली, हो पालत घालते। आता हे उचलून बाहेर ठेवून देते का तर खूप वेळ झाला धूर झाले माझ्या घरामध्ये। हे मिरच्या स्वच्छ धुवून लहान लहान चिरून घेतल्यात बरं का। तुकडे करून घालणार आहे, मिक्सर मधून काढून घालणार नाही। आता ह्याच्यामध्ये रामबंधूचा मसाला टाकणार आहे, मिरचीच्या लोणच्याचा। आता हे मिक्सर मधून बारीक करून काढते मोहरीला काही पाकडायचं नाही, ह्याचं काळं पण काढायचं नाही, काही नाही, फक्त ह्याला बारीक करून घ्यायचंय मोहरीला आता। आणि तेवढंच मीठ घ्यायचं आणि तेवढीच हळद घ्यायची बरं का आपल्याला आता। आणि परत त्याच्यात हिंग टाकायचंय। आता मी मिक्सर मधून काढते, का बरण्यामध्ये धुर ह्याच्यामध्ये ह्याला धुई दिली हिंगाची, म्हणजे लोणचं चांगलं टिकतंय। आता ही एवढी मिरची आहे। आता हे काही लिंबू पिळून घेतलंय आणि त्याच्या फोडी जे राहिलेले असते ना, पिळल्यावर वगैरे राहिलेले असतात ना, लिंबू राहिलेले असते ना, त्याचे असे तुकडे केलेत। ही वाया घालायचं नाही, ह्याचं सुद्धा परत ह्या लोणच्यामध्ये टाकायचं। मिरचीचं आणि लिंबाचं लोणचं खूप छान लागते। ह्याचा रस काढून घेतलाय आणि ह्याच्या बारीक फोडी केल्यात बरं का। ते रस तेवढा काढलेला आहे, तेवढा रस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। माझ्याकडे आंबट लोणचं आवडते मिरचीचं आणि टिकतंय पण बरं का, ह्याला व्हिनेगर सुद्धा घालायची गरज नाही आता। आता हे बघा ह्याच्यामध्ये ना हे पाव किलोच्या वरी मोहरी आहे का तर 3.5 किलो लोणचं होणार आहे। त्याला जवळजवळ अर्धा किलो मोहरी घालावी लागते मिक्सर मधून काढून। अर्धा किलो मीठ आहे, हे हिंग आहे, 2 चमचे पोहे खायचे, थोडीशी मिरची टाकली चटक यावी म्हणून त्या मिरचीला, आणि हे हळद आहे। हळद आणखीन पण 2 चमचे टाकली तरी चालते। आणि आता हे लिंबूचं पाणी आहे आणि हे मिरच्या आणि हे लिंबाचे तुकडे येतात। आता ह्याच्यामध्ये ना मी मिरच्या मिक्स करते आणि वरून बरणीत भरताना लिंबाचं पाणी टाकते। आता हे बघा ह्याच्यामध्ये रामबंधू मसाल्याच्या 2 पुड्या घातल्यात। ही लिंबाचा रामबंधू मसाल्याचा पॉकेट आहे बरं का, लिंबाच्या मसाल्याचं, मिरचीचा मसाल्याचं मिळत नाही। आणि आता एवढं साहित्य टाकले सगळं। आता मी ह्याला ना मिक्स करते। आता ह्याच्यामध्ये ना अशा थोड्या थोड्या मिरच्या टाकायच्या। अगोदर हे मसाला मिक्स करून घ्यायचा असं, मग मिक्स केलंय बरं का चांगलं। आता ह्याच्यामध्ये मिरच्या काढल्या होत्या। आता हे सगळं मिक्स केलंय चांगलं। ज्यादा आरडू मत करो थे। आता ह्याच्यामध्ये नाही हो का मी हे चांगलं मिक्स केले। आता बघा हे थोडी लिंबू घेतले, थोडी मिरची घेतली। आता ह्याच्यावर ना असा मसाला घ्यायचा, हो का, हे मसाला असा ह्याच्यात टाकायचा आणि तुम्ही रामबंधूच्या मसाल्याच्या पुड्या टाका बरं का। मिरची खूप छान होती,
माझ्याकडे खूप दिवस जाते ही, परत परत माझ्याने होत नाही म्हणून मी करून ठेवायले. माझ्याकडे मिरचीचं लोणचं खूप आवडतंय. हो का, आता असं मिक्स करायचं, हाताने मिक्स करायचं नाही बरं का. हाताने मिक्स केलं, हाताने जर मिक्स केलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये ना हाताची आग पडते. हो का, आणि मसाला भरपूर घाला. हो का, असं मिक्स करायचं, सगळा मसाला असा मिक्स करायचा मिरचीमध्ये. आता भरून मिरच्या होत नाहीत, पहिला जमाना राहिला नाही आता, आणि कुणी भरून पूर्ण मिरची खात नाही. हे कसं असतंय, थोडं बी वाढलं तर हे वाया जात नाही. भरून मिरची केलेली वाढली की वाया जाते, कुणी अर्धी खाते, कुणी पाव खाते, त्याच्यासाठी आपली मिरची वाया जाते. आता ह्याच्यामध्ये थोडं लिंबाचं पाणी टाकायचं. हो का, म्हणजे मिरची कोरडी राहू नये. तसं तुम्ही व्हिनेगर टाकताना तसं लिंबाचं पाणी टाकलं की मिरची नासत नाही, मिरची खराब होत नाही, त्याला बुरशी येत नाही. आता हो का, टाकलंय असंच सगळी मिरची मिक्स करायची आणि टाकायचं. लिंबू मात्र पाणी, पिळलेले लिंबाचे हे साली आहेत ना, ते वाया घालू नका बरं का. ह्याच्यामध्ये टाकल्या तर खूप छान होतंय लोणचं, ते पण खायला खूप टेस्टी लागतंय बरं का. परत आता का असं मिक्स करून मी सगळं लोणचं भरते. बरणीला मात्र हिंगाची धुई द्या बरं का. आता हे बघा मिक्स केले, ह्याच्यामध्ये सगळं घातले बरं का, लिंबू मीठ. आता ह्याला पाणी सुटते, मीठ भरपूर घाला बरं का. मीठ जर कमी घातलं तर लिंबाला, ह्या लोणच्याला बुरशी येते. ह्याचा कलर छान आलाय, टाईटने तसं दिसायला तुम्हाला. छान कलर आलाय. हा काही मसाला तयार केलेला. आता हे बरणीमध्ये भरते. आता हे बघा, ह्याप्रमाणे हे लोणचं भरलंय. ह्याच्यामध्ये छान भरायचं. ह्याला ना हवा जायला जागा ठेवायची नाही. हवा जायला जर जागा राहिली तर ह्याच्यामध्ये बुरा येते. आता हे 2-3 दिवसांनी आणखीन मला इतकं पाणी टाकायचं. ते 2 किलो मिरचीला 2 किलो लिंबू लागले बरं का. आता हो का, हे एवढं आहे. आणि त्याच्या फोडी पण मी साल पण वाया घातलेली नाही. ही साल इतकी टेस्टी लागते ना पुन्हा मुरल्यावर, म्हणून मी साल पण ह्याच्यामध्ये टाकले. हो का, आणि रामबंधूचे 2 पुढे टाकले होते लोणच्याचे. ह्याच्यामध्ये मी आता टाकलं असतं, पण काय झालं, हे वरी आलेले आणखीन. हे जसं जसं मुरून खाली जाईल तसं तसं मग ह्याच्यामध्ये लिंबाचं एवढं पाणी टाकावं लागते. लिंबू भरपूर टाका. लिंबू भरपूर टाकला का नाही लोणचं खराब होत नाही. मग तुम्हाला व्हिनेगर घालायची गरज नाही. आणि तसं वाटलं तर व्हिनेगर परत सुद्धा व्हिनेगर घातला आणि मिक्स केलं तरी जमते बरं का. आता हे एवढं पाणी आहे ते 1-2 दिवसांनी मी ह्याच्यात मुरल्यानंतर मी घालणार आहे. माझं जर हे मिरचीचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या हे मिरचीचं लोणचं कसं वाटलं. घरच्या घरी करून खावा. जवळजवळ हे लोणचं मला 2-3 वर्ष जाईल बरं का. जसं जसं लोणचं जुनं होतंय ना मिरचीचं, तसं तसं छान लागतंय, म्हणून जास्त घालून ठेवायचं. आणि तोंडी लावायला एक वरण असलं आणि त्याच्याबरोबर लोणचं घेतलं तर जेवण खूप छान जाते. ज्यावेळेस आपल्याला जेवण जाईना गेलं, तब्येत बरी वाटना गेली, त्यावेळेस ह्याच्यामध्ये ही लिंबाची फोड आहे ना, 1-2 लिंबाच्या फोडी घेतल्या तर खूप छान जेवण जाते बरं का. धन्यवाद.